Today let us see the circuit diagram of control of one lamp from one single pole switch. म्हणजे कंट्रोल ऑफ ए लॅम्प ऑर एनी अप्लायन्स. तो लॅम्प असेल किंवा फॅन असेल किंवा तुमचं मिक्सर असेल, टोस्टर असेल, अशा ज्यासाठी वायरिंग करायचं आहे त्या सगळ्याला इथं लॅम्प म्हणलेलं आहे. म्हणजे एक वन पॉईंट लॅम्प हिअर मीन्स वन पॉईंट. हाऊ टू कंट्रोल वन पॉईंट फ्रॉम अ सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच, त्याची डायग्राम दाखवलेली आहे. टू ऑपरेट इलेक्ट्रिकल अप्लायन्स वी रिक्वायर टू वायर्स. एक फेज असेल, एक न्यूट्रल असेल. दोन्ही वायर कनेक्ट केल्यानंतर त्या लॅम्पला, त्या ट्यूबला किंवा फॅनला त्यावेळेस तो डिव्हाइस काम करेल. सो यू हॅव टू कनेक्ट द टू वायर्स, नेमली फेज अँड न्यूट्रल, टू दी लॅम्प और टू दी फॅन. दॅट विल वर्क. म्हणजे दोन वायर लागणार आहेत. एकाला म्हणायचं फेज, एकाला म्हणायचं न्यूट्रल. द फेज हॅज व्होल्टेज. नॉर्मली इन इंडियामध्ये जो आपण रेसिडेन्शियलसाठी वापरतो, घरासाठी वापरतो, त्याचं व्होल्टेज असेल 230 सिंगल फेज AC, 50 हर्ट्ज सिंगल फेज 230 वोल्ट. त्याच्यामध्ये दोन वायर असतील. एका वायरला म्हणायचं फेज, एकाला म्हणायचं न्यूट्रल. आयडियली न्यूट्रल वायर हॅज नो पोटेन्शियल, त्याला झिरो पोटेन्शियल असेल. बट स्टील इट मे हॅव सम पोटेन्शियल. त्यामुळे जरी न्यूट्रल असेल, डोंट ट्राय टू टच बाय बेअर हँड. म्हणजे उघड्या हाताने त्याला टच करायचं नाही, इवन दो इट इज कॉल्ड अ न्यूट्रल. फेज वायर हॅज व्होल्टेज 230 वोल्ट, त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकते. त्यामुळे फेज वायरला तर करायचंच नाही, पण न्यूट्रललासुद्धा टच करायचं नाही. सो देर आर टू वायर्स, फेज अँड न्यूट्रल. नाव दीज वी आर टू कनेक्ट टू लॅम्प ऑर एनी अप्लायन्स, एनी डिव्हाइस. याच्यामध्ये मी एक बल्ब दाखवलेला आहे. नाव देर इज वन स्विच बोर्ड. पहिल्यांदा काय असेल, न्यूट्रल अँड फेज बोथ आर कम टू दी स्विच बोर्ड. पहिल्यांदा ते स्विच बोर्डला येतील. प्रत्येक मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अप्लायन्ससाठी, प्रत्येक लॅम्प, प्रत्येक फॅन, प्रत्येक डिव्हाइससाठी वेगळा स्विच असेल. आणि तो याच्यामध्ये कुठला स्विच आहे, SP स्विच, सिंगल पोल सिंगल थ्रो, SPST. जो नॉर्मल स्विच असेल त्याला आपण म्हणायचं सिंगल पोल, दॅट इज SPST, सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच. सो प्रत्येक डिव्हाइसला एक वेगळा स्विच असेल, त्याला दॅट इज कॉल्ड कंट्रोलिंग accessories. So basically switch is a control device that controls the supply to particular appliance, particular device. So neutral, it is directly given, in this case selling rows, CR म्हणजे selling rows, and phase is connected to the lamp through its switch, that is SP switch, and this SP switch is mounted on the switchboard. So earlier we have seen. सो फेज वायर प्रत्येक वेळी कुठे येणार, पहिल्यांदा ती स्विच बोर्डला येणार, ती स्विचला कनेक्ट होणार, आणि स्विचपासून कनेक्टेड टू सेलिंग रोज. आणि स्विच बोर्डपासून जे सेलिंग रोजला वायर जाईल त्याला म्हणायचं ऑफ वायर. न्यूट्रल वायर, फेज वायर, ऑफ वायर. देर आर 3 वायर्स. जो सप्लायकडनं आली असेल त्याला फेज वायर, अँड दॅट इज गिवन टू द फर्स्ट, ऑलवेज टू द स्विच. आणि स्विचकडनं ती जाणार ती अप्लायन्सला थ्रू सेलिंग रोज. आणि न्यूट्रल डायरेक्टली कनेक्टेड टू द सेलिंग रोज, दॅट इज टू द अप्लायन्स. सो देर आर 3 वायर्स, फेज वायर, ऑफ वायर अँड न्यूट्रल वायर. सो व्हेनेवर वी आर कंट्रोलिंग ए पर्टिक्युलर डिव्हाइस, पर्टिक्युलर लॅम्प, पर्टिक्युलर फॅन, दॅट शुड गो टू द स्विच. म्हणजे फेज ऑलवेज कनेक्टेड टू स्विच. प्रत्येक अप्लायन्ससाठी वेगळा स्विच असेल. वाय वी हॅव टू कनेक्ट द स्विच इन फेज वायर, नॉट इन न्यूट्रल. न्यूट्रल डायरेक्टली कनेक्टेड टू द अप्लायन्स, टू द लॅम्प, टू द फॅन. बट फेज वायर वी हॅव टू कनेक्ट ऑलवेज थ्रू स्विच. कशासाठी? फॉर द प्रोटेक्शन पर्पज. समजा वी आर वर्किंग
ऑन सम डिवाइस, फॉर एक्झाम्पल लॅम्प. आपण लॅम्प समजा काहीतरी लॅम्प चालू होत नाही तर काय करणार, वी वुड रिप्लेस द लॅम्प बाय न्यू वन. त्यावेळेस समजा चुकून तिथं सप्लाय आला असेल, आपलं बोट जर टच झालं त्या होल्डरमध्ये, यू मे गेट द शॉक. त्यासाठी वी हॅव टू कीप द स्विच ऑलवेज इन फेज वायर. जेव्हा स्विच ओपन असेल, ॲट दॅट टाईम देर विल नॉट बी एनी वोल्टेज टू न्यूट्रल वायर अँड ऑफ वायर. समजा चुकून आपलं काहीतरी बोट टच झालं, त्या होल्डरमध्ये गेलं असेल लॅम्प काढताना, बल्ब काढताना, तरी आपल्याला शॉक लागणार नाही. सो फॉर प्रोटेक्शन पर्पज द स्विच इज ऑलवेज प्लेस इन फेज वायर, नॉट इन न्यूट्रल वायर. जनरली फेजसाठी रेड कलरची वायर यूज करतात, न्यूट्रलसाठी ब्लॅक वायर, आणि ऑफसाठी अदर वायर लाईक ब्लू असेल, येलो असेल, अदर वायर्स. आणि ग्रीन इज जनरल रिझर्व फॉर अर्थिंग वायर. आणि जेव्हा आपण कनेक्शन्स करतो त्यावेळेस वी हॅव टू डिसाईड द डायमीटर ऑफ द वायर. कुठली वायर कशी घ्यायची, कितल्या डायमीटरची घ्यायची. फॉर लाईट फॅन सबसर्किट, म्हणजे लाईट असेल, फ्लोरसेंट ट्यूब असेल, फॅन असेल, अशासाठी कमीत कमी 1 mm² वायर घ्यायची. आणि जो इनकमिंग वायर असेल ती जनरली 1.5 mm. आणि पॉवर सर्किटसाठी असेल, म्हणजे फ्रीज असेल, गीझर असेल, AC असेल, ह्याला कमीत कमी 2.5 ते 3 mm² वायर घ्यायची फॉर वायरिंग. Now you can see the connections of switch board. Now here there are 2 incoming wires. एक आहे red wire which is given to the fuse, and from the fuse it is given to all switches. The neutral black wire is connected to all appliances. So black wire is common to all appliances. So पहिल्यांदा लाल wire given to the fuse. From the fuse it is given to indicator, it is given to the switch for the CFL lamp, it is also given to the fan, it is also given to the socket. Now, in case of fan, it is given to fan through fan regulator, and neutral to the CFL as well as fan is directly connected, which is common point we can see at the black wire. This is the circuit of the switchboard. In case of house wiring, home wiring, all appliances are connected in parallel. म्हणजे इथं बल्ब असेल किंवा फॅन असेल, ट्यूबलाईट असेल, all these appliances connected in parallel to the supply system. खालच्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही the mounting height of the switchboard. Normally from the ground floor, जमिनीपासून 48 ते 52 इंचवर तुमचं स्विचबोर्ड असेल. अँड दी खालच्या बाजूला काही सॉकेट असतात, रिसेप्टॅकल, दॅट इज सॉकेट. जमिनीजवळ काही सॉकेट असेल ते 12 ते 16 इंचवर ठेवतात जमिनीपासून. सिमिलरली सॉकेट्स ऑन दी किचन टेबल, इट इज जनरली 36 to 48 inch फ्रॉम द फ्लोअर. We can see the location of the sockets, switchboards, and in case of kitchen, the switchboards as well as the switch, the power switch, the located above the tabletop of kitchen. In the next lectures, we'll see the connection of different types of appliances.